त्याच्यामध्ये आपण 5 बिंदू निवडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. हे सगळे कामाची सुरुवात आपण या गावापासून सुरू केली, बारीपाड्यापासून. नमस्कार, मी चैत्राम पवार. आपण ह्या परिसरामध्ये 1992 पासनं वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये आपण 5 बिंदू निवडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. हे सगळे कामाची सुरुवात आपण या गावापासून सुरू केली, बारीपाड्यापासून. पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल, त्यामुळे वेगळे गावं जोडता येतील का, वेगळे जिल्हे जोडता येतील का, वेगळे राज्य जोडता येतील का, असून या कामाची व्याप्ती वाढत गेली. जंगल, जल, जमीन आणि पशुधन यावर वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आपण आत्ता जवळपास 7 राज्यांमध्ये ह्या 5 बिंदूवर आधारित शाश्वत विकास असा विषय मध्ये काम करतोय. या पुरस्कारापर्यंत पोचायचं असं म्हटलं तर 2001 पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला, आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून, त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं. आणि आज 25 वर्षे पूर्ण झालीत. म्हणजे 1 ते 25 जवळपास एकूण आम्हाला 32 पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या स्तरावरचे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला. त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवन पद्धती हे कशा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं होणे वनवासी कल्याणाश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे. वनवासी कल्याणाश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे. तो बारीपाड्याला नव्हे तर आपण होणे की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना आहेत, यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो. आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे. तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो, कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो, असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे. मी असं म्हणेल की पद्मश्री पुरस्कार जो मिळाला, वनभूषण आधी मिळाला आम्हाला गेल्या वर्षी, पद्मश्री पुरस्कारचा मी त्याचं श्रेय असं म्हणेल की वनवासी कलाश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्णवेळ काम करत आहेत, त्याबरोबर गावकरी आहेत, त्याबरोबर खानदेशातले सगळे पर्यावरणप्रेमी जे आहेत अशा संस्था आणि संघटना, या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित आहे असं मला वाटतं.
Yeah.